बोल बोल आता. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फटाफट लाईक कमेंट आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा आहे. हे सगळं स्क्रिप्टेड होते आमचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसानंतरला ब्लॉग काढते मी. सो ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की गावावरून आम्हाला आलेली आहेत खेकडी. आणि हे बघा आंबे, दाखव आंबे आणि प्लस खेकडी, मासे पण आहेत, पण ते आम्ही फ्रीजमध्ये ठेवले आहेत. सो आम्ही इथे करतोय साफ. त्याच्यातले आम्ही 3 खेकडे आम्हीच मारले. म्हणजे आम्ही असं त्याला पकडून असं टाकत होतो, त्याच्यामुळे ते मेले. आता बाकीचे आहेत ते आम्ही साफ करतोय, तर तुम्हाला दाखवतो. कारण का पप्पा नाही आहेत घरी, सो मी आणि दिव्या आम्ही दोघीच साफ करतोय. तर तुम्हाला मी दाखवते, थांबा बॅक कॅमेरा. सो हे बघा, हे आहेत खेकडे. आम्ही त्यांचे ते काय बोलतात ते, आम्ही त्याला डेंगा बोलतो, तुम्ही काय बोलतात माहिती नाही. तर आम्ही बघायचे साफ करतोय. आणि ही दिव्या. डेंगे आतमध्ये आहेत त्याच्या, आता कसे दाखवू मी. हे आम्ही मगाशीच काढून ठेवलंय. आणि आता आम्ही त्यांचं ते बाजू काय बोलतात त्याला, त्यांचे पाय. डेंगे. हे काय डेंगे, हे त्यांचे पाय, ते आम्ही आता काढतोय. आणि मग नंतर पप्पा बनवतील रेसिपी, तेव्हा मग मी तुम्हाला दाखवेन रेसिपी. बघू पप्पा आज बनवतात का, आम्ही फ्रीजमध्ये ठेवते, सांगेन. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे माहिती नाही. आता व्हिडिओ चालू केला नाही, आता चालू केलं म्हणजे परत बोल. चालू राहू दे, बंद नको करू. हे बघा, आम्ही कॅमेरामॅन आमचा थोडा बदललाय, मम्मी आहे, त्याच्यामुळे ती बटन चालू करते नाही करते आम्हाला माहिती नाही. तर हे बघा खेकडा किती मोठा आहे आणि आम्हाला मजा येते. मगाचपासून ह्याच्यासोबत खेळत होतो. काय झालं, त्याचे ते हे दात असतात का इथे, ते लागतात. मस्त आहेत ना मासा. पण हे साफ करायला लागतील, हे आमचे पप्पाच साफ करतील, आम्ही नाही करणार. बाबा ह्याला पण डिश भेट ना, डिश आणलाय, प्लेट आणला. काढून ठेवू का प्लेटमध्ये, कशाला. आज गुरुवार असल्यामुळे माहिती नाही बनवतील नाही बनवतील, पण आम्ही तरी बनवून खाऊ. पण हे खातात, ह्यांचे काय उपास नसतात, काय नसतात, आपले खातात कधी पण. असं बॅक कॅमेराने बोल आता बोल. आमचे उपवास असतात, ह्यांचे उपवास नाही, म्हणून खातात. खेकडी बुकडी सगळं, मच्छी. आमचे म्हणजे माझे पप्पांचे आणि सिद्धेशचे हे तिघांचे उपवास फक्त नसतात. उपवास मम्मीचाच असतो. तर माझा असतो सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार. आणि गाईज हसू बिसू नका आमच्या घराला, आमचं घर लहानच आहे. आमच्या घराला हसू नका, खूप सारा पसारा दिसेल तुम्हाला. बघा, हे झालेले आहेत खेकडी साफ आणि हे आहेत मासे. खूप जास्त आहेत, आजपर्यंत भरलेले आहेत. आई हे कशात ठेवणार, राहू दे आता, ते बाबा करतील. आमचे पप्पा आता आलेले आहेत, बघू शकते बघा. आणि पप्पाने आता खेकडे साफ करायला घेतलाय. म्हणजे हे आम्ही मगाशी केले होते, फक्त आता हे पप्पा वेगळे करतील. बघूया आपण. आजी मस्त बनवून द्यायची ना, असं बांधून मसाला बिसाला. काय करू, आपण करू शकतो. हा मग कसं करा ना. बघूया का कसं बनवायचं ते. तुम्ही खायची तो बी. मग फ्राय करूनच करूया का, ते रस्सा बनवण्यापेक्षा. किती आहे ह्याच्यामध्ये फ्राय होईल. मसाला किती बघा. आणि मग ह्याचं काय करायचं, रस्सा बनवायचा.
तर आम्ही 4 खेकड्यांचं करणार आहे फ्राय. पप्पा करणार आहे आणि बाकीच्यांचा रस्सा. तुम्हाला आम्ही रेसिपी पप्पा सांगतील कसं करणार ते. सांगाल ना पप्पा? रेसिपी सांगूया ना. पप्पा सांग. सुरुवात. घ्या. आता आम्ही बनवतोय गावच्या कुर्ल्याचा रस्सा. त्याच्यासाठी साहित्य हे साफ केलेले कुर्ले आहेत. आम्ही कुर्ले बोलतो, काय काय लोक खेकडे बोलतात. हे त्याची नांगी डेंगे बोलतात त्याला. हे त्याचा रस काढलेला आहे डेंगेचा. नंतर वाटण आणि हे आमचे घरगुती मसाला. आता आम्ही कढईत टाकतोय पहिलं तेल. त्याच्यात टाकतोय मी तिखट मसाला 1 चमचा. डायरेक्ट तेलातच. तेलाचं आपल्याला जसं हवं तसं घ्यायचं. का हळद पावडर. ठीक आहे. आता हे वाटण. तेलात मस्त फ्राय करायचं वाटण. म्हणजे कलर येतो कलर. तेलात मसाला टाकल्यावर आता टाकतोय मी गरम मसाला 1 चमचा. आपल्याला जेवढा पाहिजे तुम्ही तेवढा पण घ्यायचा. आमची रेसिपी ट्राय करा नक्की सगळ्यांनी. चवीनुसार मीठ. कोकणी पद्धतीमध्ये आमच्या. त्यात टाकतो आता सांगितलं पाणी. पाणी गाळून टाकायचं. पाणी आम्ही घालून टाकतो आणि घालून टाकायचं असतं. पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. त्याच्यामध्ये गाळ असेल ना. टाकतो आपण खेकडी म्हणजे कुर्ल्या गावठी. एकदम सिंपल रेसिपी. सिंपल रेसिपी आहे. टाकतो त्याची आपण नांगी. लास्टला तेव्हा टाकायचं आहे कोकम. आमची असं रेसिपी फक्त पप्पाच करतात, मम्मी नाही करत. मम्मी अशी फक्त वाकून बघते. मला नाही येत. हे खेकडे मच्छी हे पप्पाच बनवतात. जर आमच्या व्हिडिओला जर तुम्हाला पण असेच वेगवेगळे अजून रेसिपी बघायचे असतील तर सांगा, म्हणजे आम्ही टाकू वेगवेगळे काय काय आपल्याला बनवून. कुठली रेसिपी पाहिजे सांगा, तसं आपण बनवू. हा, तसं आम्ही युट्यूबला बनवून टाकू. ते आमचे हे बघा आता हे शिजतंय. हे आता शिजू दे. शिजल्यानंतरला आपण खाऊ, टेस्ट करू. मी तर जेवले पण तरी सुद्धा परत जेवणार. आणि मी भरलेले जे खेकडे करणार आहोत ते संध्याकाळी करणार आहोत. ते तर तुम्हाला मी दाखवेनच. त्याच्या आधी हे रस्सा वगैरे मस्त कसा होतोय काय होतोय हे तुम्हाला मी सांगते कसं झालंय किंवा काय ते. हे तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता, तुमची चॉईस. आणि जर तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे जर ब्लॉग बघायचे असतील तर सांगा, आम्ही रेसिपीचे ब्लॉग करू, नक्की करू, जमेल तसं. आमचं किचन थोडं लहान आहे बट इट्स ओके, ठीक आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला ब्लॉग हवे असतील तर तुम्ही सांगा, आम्ही नक्की बनवू. तोपर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, सॉरी, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघूया नंतरला, थोडे शिजू दे.
10-15 मिनिटं शिजल्यानंतरला मग मी दाखवते. पप्पानी ते चपात्या आणि रस्सा खायला घेतलाय. कसं झालं ते सांगा. तुम्हीच म्हणून तुम्हीच खा. एक नंबर. मस्त झालंय. आणि संध्याकाळी दाखवूया ना आपण ते भरलेलं असं. सांगा काहीतरी आता तुम्हाला असेच बघायचं असतील अजून तर. आपल्याला अजून कोणाला पाहिजे बघायचे असतील तर आपण कमेंट करून सांगा आणि नक्कीच बनवून आपल्याला. चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही आता आलो आहोत मम्मी सोबत मार्केटला आणि या मॅक्सची गँग आहे बघा. एकट्या पितायत. लांबून आम्ही त्यांना बघितलं. बहिणी बघायचे आता बघ. केलं स्टार्ट. सो दुपारी तुम्ही बघितलात की आम्ही बनवलं होतं कुर्ल्यांचा रस्सा म्हणजे खेकड्यांचा रस्सा. सो जे आम्ही 4-5 खेकडे काढून ठेवले होते साईडला त्याचं करणार होतं भरलेले खेकडे. तर त्याच्यासाठीच मी आता इथे सगळं हे मसाला वगैरे काढून घेतलाय. सो ते सगळं आता हे करायचं मिक्स आणि ह्याला थोडंसं पॅनवरती व्यवस्थित फ्राय करायचं आहे. त्याच्यानंतरला आपण हे मसाला व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा आहे. त्यात मी सगळे मसाले आपले घरगुती थोडं 2-3 कोकमाच्या पाकळ्या आणि व्यवस्थित मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलात. एक करून खेकडे भरून घेतो असे मस्तपैकी. त्याच्यानंतर त्याला असं ह्याच्याने बांधायचं. आता ह्याचं कुठचं असेल. हा हेच असेल ना. त्याच्यानंतर धागा द्या का. क्या है? टुकड़ा. धागा दो ये. हाथ में बराबर हुकुम करते वांग आहे. खेकडो. वांग आहे. खेकड्यामध्ये मसाला भरतात आणि परत शिजवतात. पहिला वापरतात ना. नाही अशी खेकडे इथे भेटत नाही मार्केटमध्ये. वेगळ्या कलरची. आता मी हे असे भरून घेतलाय. त्याच्यानंतर हा जो उरलेला मसाला आहे तो परत तेलात टाकायचा आणि त्यात हे खेकडे टाकायचे. तर इकडे आता आमचे खेकडे शिजत आहेत. थोडा कॅमेरा हा इथे शिजत आहेत. ते थोडे करपले ना की छान लागतात. तर मी ते शिजले का मग मी खाणार. मी खाल्लेले नाही आहे त्याच्यामुळे. पप्पा आमचे जेवायला सुद्धा बसले आणि खाऊन बनलं का खाऊन झालं का मग मी ब्लॉग एंड करेल. मग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. माहिती नाही कसं झालंय ते काय झालंय ते बट ठीक आहे. हे बघा बघू शकता. मस्त. मला खूप आवडतात. माझी आजी द्यायची आम्हाला म्हणून. आम्ही लहान होतो तेव्हा मला अजूनही आठवतं बट ती आता नाही आहे. सो ती आम्हाला असं बनवून गावावरून पाठवायची म्हणून आठवणी असं आलं म्हणून मी बोले आपण बनवूया. बघू आता कसं होतं माहीत नाही. तर गाईज काल आम्ही बनवले खेकडे वगैरे. सो मी ब्लॉग एंड करायला विसरून गेली आणि त्याच्यात माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झाली होती. त्याच्यामुळे मला काही शूट करता आलं नाही आणि खूप छान झालं होतं खेकड्याचा रस्सा वगैरे. मी नाही घेतलं ते शूट कारण का मोबाईलची बॅटरीच डाऊन होती त्याच्यामुळे. बट तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा.